हेमा एक श्रीमंत सासू असते, पण तिची सून कीर्ती खूपच गरीब असते. हेमाला तिच्या श्रीमंतीचा खूप गर्व असतो, पण कीर्ती मनाने खूपच चांगली असते. नवरात्रीचा सण येतो आणि कीर्ती रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ देवीचीच प्रार्थना करत असते आणि 9 दिवसांसाठी ती देवीपुढे दिवा पण लावते. महालक्ष्मी माता की जय. हे घ्या आई प्रसाद. तांदळाची खीर बनवलीये मी आज. आजपासून नवरात्री चालू झालीये ना. अरे देवा, काय मूर्ख मुलगी आहे ही. अगं तू काय बावळट आहेस का? तुला किती वेळा समजवले, या गरीब लोकांसारखं जगणं बंद कर. एवढं बोलून हेमा त्या खिरीचा प्रसाद जमिनीवर फेकते. आई, तुम्ही प्रसादाचा अपमान केलाय. तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे. गप्पा बस तू. काही वेळाने सगळे पाहुणे येतील, तेव्हा माझ्या अब्रूचा पंचनामा होईल. त्या लोकांनी जर ही तांदळाची खीर पाहिली तर ते माझा किती अपमान करतील. ए घनश्याम, जा आणि महागातली महाग मिठाई घेऊन ये. पण माझ्या इज्जतीवर कोणी बोट नाही केला पाहिजे. पण आई, तुम्ही देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा कोणत्या महाग मिठाईचा. ती कधीच गरीब आणि श्रीमंतीमध्ये भेदभाव नाही करत. ती फक्त आपली भक्ती पाहते. ए बाई, तुझं तोंड बंद कर. काय माहीत कोणत्या मुहूर्तावर माझा बावळट मुलगा तुझ्यासारख्या गरीब मुलीच्या प्रेमात पडला आणि तुझ्याशी लग्न करून तुला घरी आणलं. हेमाचा अहंकार काळाबरोबर कमी होण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढतच जातो. एकीकडे कीर्ती दिवस रात्र काहीच न खाता नवरात्रीचे उपवास करत असते, पण त्या उलट तिची सासू हेमा, जी दिवसभर बकरीसारखं चरतच असते. अहो हे काय आई, तुम्ही तर तुमच्या मैत्रिणींना बोलला होता ना की तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे, पण तुम्ही तर इथे मस्तपैकी जेवण करताय. हो मग मी जेवतीये तर तुझ्या पोटात का दुखतंय हा? अहो आई, तुम्हाला उपवास करायचा नसेल तर तुम्ही नका करू, पण तुम्ही असं खोटं पण नका बोलू. तुम्ही तर नवरात्रीच्या एका पण आरतीत नाही आला. देवाच्या बाबतीत दिखावा करू नये आई. हा जो काही पैसा अडका आहे, हे सर्व काही देवीच्या कृपेमुळेच आहे आपल्याकडे. गप्प बस बावळट. हे सर्व माझ्या मुलाच्या मेहनतीमुळे आहे. कोणत्याही देवीने कृपा नाही केलेली, समजलं का? आणि काय करायचं आणि काय नाही हे तू मला नको शिकू. मी तुझी सासू आहे आणि तू माझी सून. हेमा तोंड वाकडं करून तिकडून निघून जाते. हे आई, माझ्या आईंना बुद्धी द्या. त्यांचा गर्व, त्यांचा अहंकार पूर्णपणे संपुष्टात येऊ द्या. हे असं वागणं अजिबात चांगलं नाही. एके दिवशी हेमा, अनुज आणि कीर्ती देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडतात. तेव्हा कीर्तीजवळ एक मुलगी भीक मागत येते. दीदी दीदी, मला काहीतरी खायला दे ना. माझी नवदुर्गा आई तुला खूप आशीर्वाद देईल. धन्यवाद बाळा. हे घे, हे खा आणि हे थोडे पैसे पण ठेव. कीर्ती, तू त्या भिकाऱ्या पोरीला पैसे का दिलीस? अशी तर तू खूप गरीब बनत फिरत असते. गरीबासारखे कपडे पण घालते, पण जिथे पैसे खर्च करायचे तिथं करतच नाहीस आणि नको तिथे पैसे खर्च करतेस. नाहीतर काय, पैसे तर असे वाटत फिरतीये जसे की हिच्या गरीब बापाने आपल्याला हुंड्यात लाखो रुपये दिलेत. अहो आई, तुम्ही असं का बोलताय? देवीच्या दरबारात गरीबाला मदत करण्या इतपत पुण्य कोणतंच नाही. उलट मी तर म्हणते की तुम्ही लोक जिथे पैसे खर्च करायला पाहिजे तिथे करत नाही. एका गरीबाचा आशीर्वाद मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. ए बाई, तू तर शांतच बस. परत आता सुरू नको करू. तू तर एक गरीबाची देवीच आहेस बघ. चल अनुज, जर या भिकाऱ्या पोरी बरोबर मला कोणी पाहिलं तर माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी अनुजचा अपघात होतो आणि तो पायाने अपंग होतो. त्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडून जातो आणि ते श्रीमंताचे गरीब बनतात.
त्यांना आता एका बंगल्यातून एका छोट्या घरात राहावे लागते. अगं बघ ती हेमाताई कसं त्या महालातून या छोट्या झोपडीत आलीये बघ. काय मग हेमाताई, कुठे गेला तुमचा तो 10 तोळ्याचा राणीहार? आणि कुठे गेल्या त्या तुमच्या महागड्या रेशमी साड्या? तुम्हाला तर तुमच्या श्रीमंतीचा खूपच माज होता बघा. आता कसं वाटतंय या छोट्या घरात? हेमाला खूप लाज वाटते. दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती अजून खालावत जाते. अनुज पण व्हीलचेअरवरच असतो. वयामानाने हेमाकडून काहीच काम होत नसते. आणि बिचारी कीर्ती लोकांच्या घरी काम करून पैसे कमवत असते. बघता बघता दिवस निघून जातात आणि नवरात्री येते. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. कीर्ती मातीपासून देवीची मूर्ती बनवत असते आणि ती मूर्ती बनवता बनवता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागते. हे सगळं काय झालं आई? तुझ्या पूजेचे सामान आणायला पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी काय करू? माझ्या नवऱ्याची पण कशी अवस्था झालीये. मला सासूबाईंची पण काळजी घ्यावी लागते. कसं होईल आई सगळं? हे सगळं काय नाटकी चालली आहे तुझी? तू परत त्या देवीची पूजा करायला बसलीस. तुझ्या या आईनेच आपलं सर्व काही हिरावून घेतलंय आणि तरी तू तिची मूर्ती बनवतीयस. आई, आपलं सर्व काही आपल्या कर्मामुळे गेले. यात माझ्या आईची काहीच चूक नाहीये. माझी आई तर सर्व भक्तांची रक्षा करते, अख्ख्या जगाला सांभाळते. बोलता बोलता कीर्ती देवीची मूर्ती तयार करते आणि ती खूपच सुंदर बनते. तेवढ्यात त्यांच्या घराजवळ एक श्रीमंत माणूस येतो आणि त्याला ती मूर्ती खूपच आवडते. अरे वा, ही मूर्ती तर खूपच सुंदर बनली आहे. खरंच तुम्ही एक खूपच सुंदर कलाकार आहात. तुमच्या हातात तर जादूच आहे. धन्यवाद सर. माझी एक कंपनी आहे जिथे मी देवींच्या मूर्त्या बनवतो. माझ्याकडे नवरात्रीच्या खूप ऑर्डर्स पण आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी दुर्गा मातेच्या मूर्ती बनवाव्यात. मी? हो तुम्ही. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही अगदी उत्तम मूर्ती बनवाल. मी तुम्हाला त्याचे पैसे पण देईल. कीर्ती देवीची मूर्ती बनवायला तयार होते. पैसे घेण्यासाठी तो श्रीमंत माणूस तिला एका ठिकाणी बोलवतो आणि त्या ठिकाणी हेमा पण तिच्यासोबत जाते. धन्यवाद सर, तुम्ही मला खूपच चांगली संधी दिली. अहो कीर्तीताई, हे तर माझं सौभाग्य आहे की तुमच्या हाताने या देवीच्या मूर्ती बनल्या. माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे. ती पहा पेटी. हो हो, धन्यवाद साहेब. काय बरं यामध्ये? अगं कीर्ती, उघडण्यात ये. जेव्हा त्या दोघी पेटी उघडतात तेव्हा त्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडतो आणि त्यातली सगळी संपत्ती पाहून त्या दोघीही स्तब्ध आणि आश्चर्यचकित होतात. आणि जेव्हा त्या दोघी त्या माणसाकडे पाहतात तेव्हा तो माणूस तिथून गायब होऊन जातो. अरे, हा माणूस कुठे गेला? आत्ता तर इथेच होता. आई तुम्ही? हेमा आणि कीर्ती घटनास्थळी देवीला पाहतात आणि त्यांच्यासमोर हात जोडतात. हो कीर्ती, मीच आहे, तुझी आई. लहानपणापासून तू माझी खूप भक्ती केलीस आणि म्हणूनच मी तुझ्या मदतीसाठी आली आहे. म्हणजे तो माणूस, तो तुम्हीच होता आई? हो बाळा. मला माफ करा आई. मला माझ्या आयुष्यात खूपच अहंकार झाला होता. मी आयुष्यभर माझ्या गरीब सुनेचा आणि गरीब लोकांचा नेहमीच तिरस्कार करत आले. पण आता मला माझ्या सर्व चुका सुधारून एक नवीन आयुष्य सुरू करायचे. हेमा, तू मनाने खूपच चांगली आहेस, पण पैशाच्या मोहात अडकून तू तुझ्या चांगुलपणा विसरून गेलीस. पण तुझी वेळ अजून पण गेलेली नाहीये. सर्वांशी चांगलं वाग. मी नेहमी तुम्हा सर्वांपाशी आहे. एकमेकांची मदत करा आणि एकमेकांवर प्रेम करा. हो आई. आता या नवरात्रीला मी तुझी आनंदाने पूजा करेन आणि त्याचबरोबर अनुजवर पण उपचार करेन. तू त्याची काळजी नको करू, कारण आता तो चालू शकतो. काय? अशा प्रकारे देवीच्या आशीर्वादाने
अनुज बरा होतो. हेमा पण सुधारते आणि शेवटी कीर्तीच्या प्रार्थनेचे फळ पण तिला मिळते. ते तिघे आनंदाने एकत्र राहू लागतात आणि तेव्हापासून नवरात्री अगदी थाटामाटात साजरी करू लागतात.